धुळे तालुक्यातील आई नंदाभवानी यात्रा उत्सवाला यंदा विकासाची मोठी भेट मिळाली आहे। माजी आमदार कुणाल पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या पुलाचे आज लोकार्पण करण्यात आले। असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या या देवस्थानाकडे जाणाऱ्या रस्त्याची मोठी समस्या आता सुटली आहे। पावसाळ्यात नदीमुळे तुटणारा संपर्क आता कायमचा सुरळीत होणार आहे। 4,90,00,000 रुपयांच्या निधीतून संपूर्ण परिसराचा कायापालट होणार आहे। यात्रा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या लोकार्पणामुळे भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे। रस्ता, पूल आणि विविध सुविधा उभारल्याने पर्यटनालाही चालना मिळणार आहे। भाविकांच्या सोयीसाठी आणखीन विकास कामे लवकरच हाती घेण्यात येणार आहेत। आई नंदाभवानी परिसर तीर्थक्षेत्र म्हणून विकसित होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू आहे। या कामामुळे स्थानिकांसह भाविकांनी समाधान व्यक्त केले आहे। दरम्यान पुलाच्या या लोकार्पण सोहळ्याला पंचायत समितीचे माजी सभापती भगवान गर्दे, माजी सभापती कैलास पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सभापती संग्राम पाटील, बाजार समितीचे माजी संचालक अशोक राजपूत, युवा नेते रायबा पाटील, माजी सरपंच आनंदा बागले, खरेदी विक्रीचे संचालक बापू खैरनार, जिल्हा सरचिटणीस गणेश गर्दे, मोरशेवडी सरपंच गोरख गवळी, ज्येष्ठ नेते कन्हैयालाल पाटील, कुंडाणे सरपंच जी पाटील, सैताळे माजी सरपंच सुनील पाटील, अजनाळे सरपंच विनोद चव्हाण, गोलू पाटील, आबा गर्दे, रावेर येथील विजय देवरे, शरद देवरे, सयाजी देवरे, रतन जाधव, मधुकर बाविस्कर, नथू देवरे, नंदुलाल जाधव, पुंडलिक पवार, शरद राठोड, किरण राठोड, तुळशीराम महाजन, तुकाराम पाटील, छोटू पाटील, हेमराज पाटील आदी उपस्थित होते। प्रतिनिधी गोकुळ देवरेसह स्वराज्य न्यूज धुळे।